सांताक्रूझमध्ये मुंबई विमानतळ परिसरात वातावरण तापलेलं आहे। जीव्हीके सर्वेक्षणाला स्थानिक झोपडपट्टीवासियांनी विरोध केला आणि विरोध करण्यासाठी झोपडपट्टीवासीय रस्त्यावर उतरले। सर्वेक्षण करून न देण्याचा निर्धार या झोपडपट्टीवासियांनी केला आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात। या आंदोलनाआधी सोमवारी रात्री झोपडपट्टी कृती समितीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याच जागेत पुनर्वसनाची लेखी आश्वासनं, प्रकल्पात पारदर्शीपणा हवा ह्या प्रमुख मागण्या या आंदोलकांनी केल्या आहेत। जीव्हीके सर्वेक्षणास झोपडपट्टीवासियांनी विरोध दर्शवलेला आहे। आंबेडकर नगरला सध्या लष्करी छावणीचं स्वरूप आलेले आहे। झोपडपट्टीवासीय रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळते। सांताक्रूझमध्ये ही सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे। मुंबईतील सांताक्रूझ मधली ही परिस्थिती आपण बघतोय। मुंबई विमानतळ परिसरात सध्या वातावरण तापलेलं आहे। जीव्हीके सर्वेक्षणास झोपडपट्टीवासियांनी विरोध दर्शवलाय आणि सगळे झोपडपट्टीवासीय सध्या रस्त्यावर उतरलेत आणि आपण बघतोय सध्या तिथली परिस्थिती आणि तिथली चित्र। त्याच जागेमध्ये पुनर्वसनाची लेखी आश्वासनं हवी आहेत, प्रकल्पात पारदर्शीपणा हवाय अशा प्रमुख मागण्या ह्या आंदोलकांनी केलेल्या आहेत। आणि एकूणच आपण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, जीव्हीके सर्वेक्षणावरून आता सध्या झोपडपट्टीवासीय रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळते। एकूणच काय प्रकरण आहे आणि सध्या तिथली परिस्थिती काय आहे? मृदुला, ही माहिती खरी आहे की परिसरातील आंबेडकर नगर भागामध्ये वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। इथे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेले आहे। जणू काही या परिसराला लष्करी छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। झोपडपट्टीवासीय रस्त्यावर उतरलेले आहेत। जीव्हीके कंपनी आणि सरकारच्या माध्यमातून इथे झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रकल्प राबवला जातो आहे। मात्र विश्वासात न घेता हा प्रकल्प राबवला जात असल्याचा आरोप झोपडपट्टीवासियांकडून करण्यात येतो आहे। या परिसरातलं वातावरण खरं तर काल रात्रीपासूनच चिघळण्यास सुरुवात झाली होती। झोपडपट्टी कृती समितीच्या नेत्यांना पोलिसांनी काल रात्री उशिरा ताब्यात घेतलेलं आहे। सध्या झोपडपट्टीवासीय रस्त्यावर उतरलेले आहेत। त्यांनी आपल्या घराला टाळं ठोकलेलं आहे। शासकीय अधिकारी आणि जीव्हीकेचे अधिकारी सर्वेक्षणासाठी येणार आहेत। या झोपडपट्टीवासियांची मागणी आहे की आम्हाला विमानतळ परिसरातच पुनर्वसन करून देण्यात यावं आणि तसं लेखी आश्वासन त्यांना जीव्हीके कंपनी आणि शासनाकडून हवं आहे। त्या प्रकरणाही कुठलाही तोडगा निघत नसल्यामुळे झोपडपट्टीवासियांची भावना स्वाभाविक रोषाची आहे। सध्या परिस्थिती चिघळण्याची शक्यता असल्यामुळे आणि शासकीय अधिकाऱ्यांना आणि जीव्हीकेच्या अधिकाऱ्यांना झोपडपट्टी सर्वेक्षणासाठी येऊ न देण्याचा निर्धार केल्यामुळे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। नियंत्रणाबाहेर परिस्थिती जाऊ नये यासाठी मुंबई पोलीस प्रयत्न करत आहेत। धन्यवाद दिनेश, या संपूर्ण माहितीबद्दल। या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊन येतच राहू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।